मुंबई हायकोर्टही उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। संपूर्ण पोलीस यंत्रणेनं सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे। तपासणीनंतरच सर्वांना हायकोर्टात सोडण्यात येत आहे। दरम्यान आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर मुंबई हायकोर्टाबाहेर उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण नेमकं काय झालंय ते जाणून घेऊयात। मुंबईतील विधान भवनासह 4 महत्वाची आणि संवेदनशील असलेली ठिकाणं बॉम्बने आणि मिसाईलने उडवून देण्याची धमकी सकाळी 6:57 प्राप्त झाली होती। ईमेलद्वारे ही धमकी प्राप्त झाली होती आणि या एकूणच धमकीमध्ये हायकोर्टाचा देखील उल्लेख त्या ठिकाणी आहे। आपण बघतोय की हायकोर्टच्या बाहेर या ठिकाणी सध्या बॉम्ब शोधक पथक देखील तैनात असलेलं बघायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर अगदी सकाळपासूनच या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। डॉग स्क्वॉड देखील या ठिकाणी येऊन गेलेला आहे। यासोबतच अतिरिक्त पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी येऊन पाहणी करताना दिसून आलेले आहेत। हायकोर्टच्या बाहेर देखील या ठिकाणी आपण बघतो की बॉम्ब स्क्वॉड पथक जे आहे ते देखील तैनात असलेलं बघायला मिळत आहे आणि एकूणच सगळ्याच बाबतीत सगळ्याच ठिकाणी खरं तर ही तपासणी सुरू असलेली एकूणच या सगळ्या गोष्टीवरून दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।